आज आपण ट्रिगर फिश या माशाची माहिती घेऊया। तर हा बॅलेस्टिडी फॅमिली मधला मासा आहे की हा ट्रिगर मासा आहे। इंग्लिश मध्ये ट्रिगर म्हणतात, स्थानिक रहिवासी याला निळी केन म्हणून बोलतात। या माशाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही बघाल त्याची जी मूवमेंट आहे, ते पंखाची मूवमेंट आहे, ते अतिशय सुंदररित्या आहे। हा सागरी मत्स्यालयात ठेवण्यासारखे अत्यंत उपयुक्त असा मासा आहे। याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही यांच्या डोळ्याला बघाल तर या दोन्ही डोळ्यांचं ते वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये ते बघू शकतात। सागरी मत्स्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचं खाद्य ते घेतात, त्याच्यामुळे त्यांचं आयुर्मान पण सागरी मत्स्यालयामध्ये खूप चांगलं असतं। आमच्याकडे जवळजवळ 4 ते 5 वर्ष हा मासा ठेवलेला आहे आणि तो उत्तमरित्या आहे। याचं कारण कशावरून समजतं की त्यांचा जो रंग जो आहे, जो निसर्गात जसा रंग असतो तसाच रंग तुम्ही बघाल की या माशांना आलेला आहे। या माशांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे जे जबडे असतो तो खूप म्हणजे स्ट्रॉंग असतो। ते स्ट्रॉंग याच्यामुळे असतं की त्यांचं जे खाद्य आहे ते शंख, शिंपळे, महाळ हे सगळे त्यांचं प्रमुख निसर्गातलं खाद्य आहे। तर जे महाळ जे ते खातात ते एका एन्व्हायरमेंटलच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं का आहे, कारण का महाळ जे असतं ते कोरल रीफला पूर्ण नष्ट करतं। मग महाळवर नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गामध्ये ट्रिगर माशासारखे मासे हवे असतात। याचं प्रजननाचं पण वैशिष्ट्य म्हणजे असं की एक जो नर असतो तो समुद्राच्या तळाशी खड्डे तयार करतो, एकापेक्षा जास्त खड्डे तयार करतो, म्हणजे एका प्रकारे तो हरम तयार करतो, ज्याच्यामुळे त्याची जी प्रजातीची संख्या आहे ती जास्त वाढवता येईल आणि एकापेक्षा जास्त मादींच्या अंड्यांना निश्चित करतो। आणि यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे पॅरेंटल केअर दाखवतात, म्हणजे केअर करतात आपल्या पिल्लांची, अंड्यातून बाहेर येईपर्यंत पिल्लांची केअर करतात। तर ह्या मासा याची पुऱ्या जगभरामध्ये जवळजवळ 40 प्रजात्या आहेत आणि इंडो पॅसिफिक मध्ये या माशाच्या सगळ्यात जास्त प्रजाती इंडो पॅसिफिक मध्ये आढळतात। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर बटन दाबून हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।